गेल्या 2-3 वर्षापासून पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते ज्या शेतकऱ्यांना मिळतात त्यांच्या संख्येमध्ये घट होताना दिसत आहे. तुमचं सुद्धा नाव कट होऊ शकतं. त्याकरता आपल्याला फिजिकल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. ते कशा पद्धतीनं करायचं, फॉर्म कुठून घ्यायचा, कुठे सबमिट करायचा याविषयी थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. मी तुम्हाला आता स्क्रीनवर डायरेक्ट तो फॉर्मच दाखवतो आहे जो तुम्हाला भरून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजना केंद्र शासन. ठीक आहे. शेतकऱ्याचं नाव, गाव, गट क्रमांक, तालुका, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, फार्मर आय डी गरजेचा आहे. प्रत्येकानं काढून घ्या ज्यानं काढला नसेल. फार्मर आय डी नंबर, एका रेशनिंगवर लाभ घेत असलेला शेतकरी, त्याच्या खाली त्याचे नाव आणि नातं. ठीक आहे. अशा पद्धतीचं आहे हे भरायचं. त्याच्यानंतर तिथं तुम्हाला टिकमार करायची आहे. तर त्याच्यामध्ये 10 मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे काय, तपासणीचे वेळी लाभार्थीचे नाव भूमी अभिलेखमध्ये वहिती लायक क्षेत्र हेक्टर तिथं पुढे तुम्हाला खूण करायची आहे. लाभार्थीने भूमी अभिलेखामध्ये सदरचे क्षेत्र हे दिनांक 1-2-2019 पूर्वी धारण केले आहे का? कारण की या योजनेचा लाभ 2019 पूर्वी ज्यांचा फेर झाला आहे अशा शेतकऱ्यांनाच मिळतो. 2019 नंतर ज्यांनी फेर केला आहे त्यांना लाभ मिळत नाही. त्यानंतरचा योजनेच्या कुटुंब व्याख्येप्रमाणे पती पत्नी 18 वर्षाखालील अपत्य यापैकी एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत आहेत का? तिथे तुम्हाला जर घेत असतील तर होय ठिकाणी टिक करायची, नाही असेल तर नाही ठिकाणी. कारण की एका कुटुंबामध्ये एकालाच लाभ मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये जर पत्नीच्या नावाने शेती असेल तर पत्नीलाच लाभ मिळेल, पतीला मिळणार नाही. त्यानंतर लाभार्थी संवैधानिक पद धारण करणारी आजी माजी व्यक्ती आहे काय? तिथं पुढे टिक करायची आहे. लाभार्थी आजी माजी मंत्री, खासदार, महापालिकेचे महापौर, नगराध्यक्ष किंवा जिल्हा परिषद सदस्य वगैरे, अध्यक्ष वगैरे कोणी आहे का? ती टिक करायची आहे. लाभार्थी केंद्र शासनाचे सेवेतील कार्यरत निवृत्त अधिकारी, कर्मचारी किंवा XYZ त्यांच्यातले कोणी आहे का? तर तिथे तुम्हाला हे करायचं आहे. लाभार्थींनी मागील 5 वर्षामध्ये 2 वेळा आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरला आहे का? त्या त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. लाभार्थी निवृत्ती वेतनधारक व्यक्ती असल्यास त्याचे मासिक वेतन जर 10,000पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी किंवा त्यापेक्षा कमी वगैरे तर त्या पद्धतीचं तुम्हाला पुढे टिक करायचं आहे. लाभार्थी नोंदणीकृत व्यावसायिक, डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी, लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील आहे काय? त्यानंतर लाभार्थी पीएम किसान योजनेचा लाभ सुरू असताना मयत आहे काय? अशा पद्धतीचं जे तो फॉर्म आहे त्याच्यावर तुम्हाला ते जर तुम्ही त्याच्यामध्ये बसत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते हे करायचं आहे, टिक करायचं आहे. आणि त्या फॉर्मसोबत तुम्हाला काय द्यायचं आहे, पती पत्नी, 18 वर्षाखालील अपत्याचं आधार कार्ड, त्यानंतर सातबारा द्यायचा आहे 1 महिन्याच्या आतील. त्यानंतर 1-2-2019च्या आत तुमचा फेर झालेला आहे हे तुम्हाला देणं आहे. कारण की 1-2-2019 नंतरचा जर फेर असेल तर त्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही. अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे. त्याच्यामध्ये जे संशयित लाभार्थी आहेत, जे दुबार नावं आहेत, जे डुप्लिकेट लोक आहेत त्यांना वगळण्यासाठीची सरकारची ही प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये एकाच कुटुंबातील एकच लाभार्थी घेणार आहेत. त्यानंतर जमिनी विकून जे लाभार्थी अजूनही आहेत तर ते कट केले जाणार आहेत. मयत लाभार्थी कट केले जाणार आहेत. दुबार लाभार्थी कट केले जाणार आहेत. आणि या सगळ्यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा पुढं सुरू राहणार आहे. त्यामुळे जी संशयिताची यादी आहे त्या यादीपेक्षा सगळ्यांनी हा फॉर्म घ्या आणि तुमचे कृषी सहाय्यक आहेत गावाच्या लेवलवर, तालुका कृषी अधिकारी आहेत तालुक्याच्या लेवलवर, कृषी पर्यवेक्षक आहेत त्यांच्याकडनंच तो फॉर्म घ्या आणि त्यांना तो फॉर्म भरून त्यासोबत ते सांगितलेले कागदपत्र तुम्हाला देऊन टाकायचे आहेत. अशा पद्धतीची महत्त्वाची पीएम किसान संदर्भातली अपडेट आहे. तुम्हाला याच्यातलं काहीच कळालं नसेल तर थेट तुमच्या गावासाठी 50,000 ते 70,000 रुपये महिन्याचा कृषी सहाय्यक शासनाने नेमून दिलेला आहे. त्यांना गाठा, त्यांना बसवा, त्यांना या संदर्भातलं विचारा, त्यांच्याकडनं फॉर्म घ्या. तो फॉर्म कसा भरायचा त्यांना विचारून घ्या आणि फॉर्म भरून त्यांच्याकडे द्या. वाटल्यास त्यांची एक तुम्ही रिसिव्ड ओसी सुद्धा घेऊ शकता, एक प्रत तुमच्याकडे घेऊ शकता की तुम्ही तो फॉर्म भरून दिलेला आहे. अशा पद्धतीची ही माहिती आहे. शेती माती संस्कृतीसाठी, शेती क्षेत्रातल्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.